कुठे गेला बिरंग्या? इथे पण नाहीये. त्याची गाडी बाहेर आहे पण हा इथे नाहीये. कुठे गेला असेल? त्याला काही झालं तर? नाही 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 नाही, छवी छवी घाबरून जाऊ नकोस. त्याला काही झालं नसेल. बिरंगीला शोधलं पाहिजे. बिरंगीला शोधलं पाहिजे. तो संकटात असेल. बिरंग्या! अनिकेत एवढे पैसे चोरून गायब कसा काय झाला? मला कळत नाही मोरू काका, या वागण्याचा नक्की अर्थ काय आहे? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. अनिकेत असा कसा वागू शकतो? साकेत मला असं वाटतं आपण पोलिसांना फोन करायला हवा. नाही मोरू काका, पोलिसांना नको एवढ्यात कळवायला. आधी आपल्याला तर कारण कळायला हवं ना, नक्की काय झालंय. अशी काय गरज पडली अनिकेतला की तो 20 लाख रुपये घेऊन गेला? हे आपल्याला कळू देत आधी. मी आहे. यांचं बंधुप्रेम अजून काही जात नाही. तिला शिक्षा म्हणजे मला शिक्षा. त्यामुळे आता ही शिक्षा मी पण भोगणार. आपण असे एकत्र असलो ना की सगळंच लवकर खूप नॉर्मल होईल. जर राजनाथचा तुला फोन आला तर तू एकट्याने कुठेही जायचं नाहीयेस. जे काय करायचं ते आपण दोघी मिळून करू. तरी मी तुझ्याशिवाय काही करणार. बिरंग्या, बिरंग्या कुठे आहेस तू? तुझा फोन पण स्विच ऑफ लागतो. का गेलास तू एकटा? ठरलं होतं ना आपलं आपण दोघांनी जायचं म्हणून. काय झालं आता? मोरू काका पोलीस कंप्लेंट करायचं म्हणतात ना, मग तू इतका अस्वस्थ का होतोयस? ते जे आत्ता करतात ना ते आपण आधीच करायला हवं होतं साकेत. शांभवी, चिडचिड करून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. कधी कधी शांतपणे विचार करून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या ऑफिसमध्ये सगळा स्टाफ आहे आत्ता. आपण जर आता पोलिसांना बोलवलं तर किती बदनामी होईल याचा विचार केलाय का? आणि मुळात मी का करेन पोलिसांना फोन? अनिकेत खूप मोठी रक्कम घेऊन गेलाय. चौकशी व्हायला नको? अगं पण अनिकेत माझा सख्खा भाऊ आहे शांभवी. 20 लाख रुपये तो चोरून घेऊन गेलाय. मी त्याला पैशांची बॅग घेऊन जाताना बघितलंय. आणखीन काय पुरावा हवाय तुला? मुळात सगळ्यात पहिली गोष्ट तर अनिकेतने पैसे चोरलेत हे म्हणणं बंद करा. कळलं? तो सुद्धा या कंपनीचा मालक आहे. त्यामुळे त्याला अधिकार आहे पैसे नेण्याचा. म्हणून इतके पैसे? हे कुठल्या नियमात बसतं? आणि मग तू कोण आहेस? साकेत, तू मोठा भाऊ आहेस ना त्याचा. मग इतकी मोठी रक्कम घेऊन गेला तो. आतापर्यंत ही कंपनी, ही संस्था तू चालवत आलायस. मग तुला सांगून जावंसं नाही वाटलं त्याला? मला खूप मोठा फ्रॉड वाटतोय साकेत. शांभवी, अनिकेत बरोबर बोलल्याशिवाय आपण हे सिद्ध नाही करू शकत. आणि मला वाटतं अनिकेत जे काही वागलं ना त्यामागे नक्की काही ना काहीतरी कारण असेल. साकेत मला माफ कर, मी लहान तोटी मोठा घास घेतोय. पण आता मी ऑफिसमध्ये सगळीकडे चेक केलंय, छवी कुठेच दिसत नाही. असं व्हायला नको की दोघेही पैसे घेऊन पळून गेले. ते संशय कमी व्हायला हवा, तिथे तो वाढत चाललाय. एक्झॅक्टली मोरू काका. छवी कुठे आहे? इतकं सगळं घडत असताना छवी कुणालाही न सांगता निघून गेलीये. कळतंय का तुला आता तरी? मला हीच खूप मोठी गडबड वाटतेय. आणि तू या सगळ्याकडे अजूनही बोळ्या विश्वासाने बघतोयस. हा, आणि मी तिला फोन पण लावला, तिचा फोन बंद आहे, लागतच नाही. मला असं वाटतंय त्या दोघांनी बदला घेतलाय.
काय बदला? काय बोलताय बोरू काका तुम्ही? बदला म्हणजे त्या दोघांना घरातून बाहेर काढलं त्याचा बदला. 20 लाख रुपये घेऊन पळून गेले दोघे. मला वाटलंच तरीच मी विचार करत होते, अनिकेत माझ्याशी इतका वाईट का वागतोय. मला आत्ता कळतंय, हा या दोघांचा प्लॅनच होता म्हणून माझ्याशी असं वागत होते. साकेत, काल सगळ्यांसमोर तुझ्याशी भांडणं केली, आज पैशांची चोरी केली ऑफिसमध्ये. इनफ. शांभवी, बास झाला. हे बघ, अनिकेतला माझ्या समोर उभा राहू दे, मग मी त्याला जाब विचारेन. आणि तो परत आलाच नाही तर? तुला कळतंय का, इतकी मोठी गोष्ट जर बाई आजींना कळली तर काय होईल साकेत? बापरे, मी तर कल्पनाच करू शकत नाही केवढा मोठा धक्का बसेल त्यांना. साकेत, परत आजारी पडतील त्या. आणि हे सगळं कुणी केलंय? तर त्यांच्याच लाडक्या अनिकेत आणि छवीने. साकेत, यानंतर त्यांचा कुणावरही विश्वास राहणार नाही. तुझ्याकडेही त्या संशयानेच बघते आणि इथून पुढे कुठलाही व्यवहार तुला करू येणार नाहीत. साकेत, मला असं वाटतं की आपण लगेचच पोलिसांना कळवायला हवं. तू आता थांबू नकोस. कसं आहे, तू घरचं प्रकरण आहे म्हणून झाकायला जाशील आणि तूच तोंडावर पडशील, असं व्हायला नको. अहो पण बोरू काका, नाही, आताच वेळीच पोलिसांना जर कळवलं तर कदाचित पैसे घेऊन जाण्यापूर्वी ते सापडतील तरी. बोरू काका ऐका ना. बोरू काका, मी काय म्हणतोय, हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी राजगुरू फर्म मधून मोरेश्वर बोलतोय. अहो, आमच्या ऑफिस मधून 20 लाखांची चोरी झाली. हो, बाई, काय दिसत नाही का तुला? मरायला काय माझीच गाडी भेटली काय? सॉरी. सॉरी सॉरी काय बोलतेस? हा, चल जा. शांभवी, मला तुझं 1 मिनिट, आधी माझं ऐकून घे. तुझा लाडका फिरंग्या खूप मोठ्या संकटात आहे. ए शांभवी, तुझ्याशी बोलायला मला टाइम नाही. हा, पोलीस आलेत ऑफिसमध्ये. तुझ्या लाडक्या फिरंग्याला पकडायला. 20 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे त्याच्यावर. चोरी? 20 लाख? फिरंगी पैसे